अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चॅनलवरती स्वागत आहे. आज तुम्हाला मी स्वामींचा असा दिव्य संदेश सांगणार आहे, तो तुम्ही नक्कीच ऐकाल अशी मला अपेक्षा आहे. चला तर मग सुरू करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजच्या या आपण मंगलमय दिवसाचा संदेश सुरू करणार आहोत. बाळा, आज शुक्रवार आहे. हा दिवस लक्ष्मीचा, भरभराटीचा आणि आनंदाचा दिवस मानला जातो. तू विचार करत असशील की आज तर गुरुवार नाही, मग हा स्वामींचा संदेश माझ्यासाठी कसा असेल? तर लक्षात ठेव, स्वामींना भेटण्यासाठी किंवा त्यांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी कोणत्याही विशिष्ट दिवसाची गरज नसते. स्वामी हे काळाच्या पलीकडे आहेत. आज शुक्रवारी हा संदेश तुझ्यापर्यंत पोचला आहे, याचा अर्थ असा आहे की तुझ्या आयुष्यातील अडकलेली कामे आणि आर्थिक समस्या दूर करण्याची वेळ आता आलेली आहे. तू अनेक दिवसांपासून खूप मोठ्या ओझ्याखाली जगत आहेस. संसाराच्या चिंता, मुलाबाळांचे भविष्य, आरोग्याच्या तक्रारी आणि या सर्वात हरवलेला तुझा स्वतःचा आनंद. तू इतरांसाठी खूप करतोस, पण तुझ्या वाट्याला नेहमी उपेक्षाच येते असे तुला वाटते ना? पण आता स्वामी सांगत आहेत की अरे वेड्या, तू जगाचं देणं लागत नाहीस. तू फक्त माझा आहेस आणि मी तुझे सर्व काही पाहत आहे. तुला वाटते की तुझी प्रगती थांबली आहे, तुझे प्रयत्न वाया जात आहेत. पण हे बघ, निसर्गामध्ये जेव्हा एखादी बी जमिनीत पेरली जाते, तेव्हा ती आधी अंधारात राहते. त्याला वरून मातीचे ओझे सोसावे लागते आणि त्याला अनेक पावसाळ्याच्या झळा सोसावे लागतात. पण जेव्हा जे जमिनीतून अंकुर म्हणून बाहेर येते, तेव्हा त्याचे रूपांतर एका वटवृक्षात होते. तुझे जीवनही आज त्याच अंधारात आहे. तुला असे वाटते की तू गाडला गेला आहेस, पण प्रत्यक्षात तुला मी अंकुरित होण्यासाठी तयार करत आहे. ही जी काही संकटे तुझ्यावर येत आहेत ना, ते तुझा मार्ग रोखण्यासाठी नाहीत बाळा, तर तुला अधिक बलवान करण्यासाठी आहेत. तू म्हणतो, स्वामी मी इतकी भक्ती करतो, रोज दिवा लावतो, नामस्मरण करतो, तरी ही संकट का कमी होत नाहीत? तर बाळा, संकटे कमी होणे ही भक्तीची पावती नाही, तर संकटातही तुझा संयम ढळून न पाहणे ही खरी भक्ती आहे. मी तुला संकटापासून वाचवण्यापेक्षा त्या संकटांशी लढण्याचे बळ देतोय. ज्या दिवशी ज्या दिवशी तू निर्भय होशील, ज्या दिवशी अर्धी लढाई तू लढलेली जिंकलेली असशील, आजचा हा शुक्रवार तुझ्या आयुष्यात ऐश्वर्य आणि मानसिक शांती घेऊन येणार आहे. तू पैशांच्या चिंतेत आहेस. तुला वाटते की तुझे देणे कसे फिटेल, तुझ्या गरजा कशा पूर्ण होतील. पण आज स्वामी तुला वचन देत आहेत की तुझ्या घामाचा प्रत्येक थेंब सार्थकी लागेल. कष्टाला घाबरू नकोस बाळा. तू जेव्हा प्रामाणिकपणे कष्ट करतोस ना, तेव्हा तुझ्या कष्टाची चीज करणे हीच माझी जबाबदारी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे माझे बोलणे कोरडे आश्वासन नाही. मी सदैव तुझ्या सावलीत उभा आहे. जेव्हा तू रडतोस, तेव्हा मी तुझे अश्रू पदराखाली झेलतो. जेव्हा तू हसतोस, तेव्हा तुझा आनंद द्विगुणित करतो. तू कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. तुझ्या घरातील जी लक्ष्मी आहे, तुझ्या घरातील जे आनंदी वातावरण आहे, ते टिकवून ठेवण्याचे काम मी करत आहे. तुझे विरोधक तुझे काहीही बिघडवू शकणार नाहीत बाळा, कारण ज्यांचे रक्षण मी करतो, त्यांचे वाकडे कोणालाही करता येत नाही बाळा. अशक्यही शक्य करणे हे माझे ब्रीद वाक्य आहे. तुझ्या जीवनातील अशा अनेक गोष्टी असतील ज्या तुला आज अशक्य वाटत आहेत. तुला वाटते की आता सर्व काही संपले आहे. पण बाळ माझे ऐक, ही तर तुझ्या यशाची फक्त सुरुवात आहे. ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा येतात ना आणि जातात, तसेच तुझे दुःखही येईल आणि निघून जाईल बाळा. तू फक्त तुझे लक्ष माझ्या चरणांवर ठेव. जगातील लोक तुला साथ देतील किंवा देणार नाहीत, पण मी तुला कधीच अंतर देणार नाही. तू जेव्हा कधी अस्वस्थ असशील, तेव्हा डोळे मिटून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. या नामात एवढी शक्ती आहे की तुझ्या सभोवतालचे सर्व नकारात्मक वलय नष्ट करेल. तुझ्या मनात जी भीती आहे ना, ती काढून टाक. भीती ही माणसाची सर्वात मोठा शत्रू आहे. जो माझ्या चरणाशी आला, त्याला आता कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. तुझ्या आयुष्यात अशा काही व्यक्ती आल्या असतील ज्यांनी तुझा विश्वासघात केला असेल, तुला मानसिक त्रास दिला असेल, पण स्वामी आज तुला सांगत आहेत की त्यांना क्षमा कर आणि पुढे जा. कोणाचाही द्वेष करण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नकोस. प्रत्येकाचा हिशोब माझ्याकडे आहे आणि मी प्रत्येकाला त्याचे कर्माचे फळ देणारच आहे. तू फक्त तुझी शुद्धता जप. दुसऱ्याच्या पाय ओढण्यापेक्षा स्वतःची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दे.
तुझ्या जीवनाचा उद्देश मोठा आहे. तू केवळ पोट भरण्यासाठी जन्म घेतलेला नाहीस, तर तुला इतरांच्या आयुष्यातील प्रकाश निर्माण करायचा आहे. जो दुसऱ्याला मदत करतो त्याला मदत करायला मी स्वतः उभा राहतो. बाळा, तू खूप हळवा आहेस रे. छोट्याच गोष्टींनी तुझे मन दुखावले जाते. तुला वाटते की कोणीही तुला समजत नाही, पण मी तुला पूर्णपणे ओळखतो. तुझे हृदय सोन्यासारखे शुद्ध आहे आणि म्हणूनच तुला त्रास जास्त होतो रे. पण घाबरू नकोस. तुझ्या या चांगुलपणाचा फळ तुला लवकरच मिळणार आहे. तुझ्या जीवनातील कठीण काळ आता संपत आला असून सुखाची पहाट जवळ आलेली आहे. तुझे घर हसत खेळत राहील. तुझ्या मुलांच्या आयुष्यात तू पाहिलेली स्वप्ने मी पूर्ण करणार आहे. तुला ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यातून तुला लवकर मुक्ती मिळेल. फक्त तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. आज या शुक्रवारी मी तुला आशीर्वाद देतो की तुझी रिकामी झोळी सुखाने भरून जाईल. तुला जे हवे आहे ते तुला मिळेल आणि त्याहूनही अधिक मिळेल. स्वामींची कृपा ही अथांग सागरासारखी आहे. तू फक्त श्रद्धेचा हात पुढे कर. अनन्य भावे जा शरण होतील साध्य ते चरण. हे त्रिवार सत्य आहे. तू माझ्या कुटुंबाचा भाग आहेस. तू माझे लेकरू आहेस. मी माझ्या लेकराला कधीच रडताना पाहू शकत नाही. जा आजचा दिवस आनंदाने जग. तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझा उद्धार होईल. श्री स्वामी समर्थ.